हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या रिव्ह्यूकडे वळूयात. आपण पाहणार आहोत हुकुमाची राणी या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर आता इंद्राने राणीला सोबत नेलेलं असतं. इंद्राने राणीला यासाठी सोबत नेलेलं असतं की तिची पुस्तके जी आहेत ती पाण्यात टाकायची असतात. त्याला वाटत असतं की राणी सतत तिला वकील नाही व्हायचं असंच म्हणत असते. म्हणून आता त्याला वाटत असतं की ही पुस्तकं काहीच कामाची राहिली नाहीत. म्हणून आता तो तिला इकडे पुलाकडे घेऊन आलेला असतो आणि तो पुस्तके तो फेकून देणारच असतो. तर तेवढ्यात आता इथे तो बोलतो की मला सांग शेवटचं, खरंच तुला वकील व्हायचं आहे की नाही? जर तुला नसेल व्हायचं तर मी ही पुस्तकं पाण्यात टाकून देणार आणि मग त्यानंतर मी तुला विचारणारही नाही. मग तू तुझा विषय इथेच ड्रॉप करायचा की तुला वकील नाहीच व्हायचं. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की एकदा विचार कर राणी, तुला वकील व्हायचं आहे की नाही? तर त्यानंतर आता राणी विचार करतच असते. खरं तर राणीच्या मनात खूप असतं, पण घरातल्या वातावरणामुळं खरं तर तिला ॲडव्होकेट व्हायचं नसतं. तिला वाटतं की या पुस्तकांमुळे सतत घरामध्ये वाद होत आहे, म्हणूनच तिला वकील व्हायचं नसतं. पण आता राणीला ती पुस्तकं पाण्यात देखील टाकू वाटत नसतात, कारण त्या पुस्तकांसाठीच म्हणजेच वकील होण्यासाठी तिने खूप अभ्यास केलेला आहे आणि ते तिचं स्वप्न असतं. म्हणून आता इंद्रा जेव्हा ती पुस्तके पाण्यात टाकायला जातो तेवढ्यातच राणी इंद्राला थांबवते, त्याचा हात पकडते आणि बोलते की नाही सर, मी ही पुस्तकं पाण्यात टाकू शकत नाही, कारण मला वकील व्हायचं आहे आणि ही माझी इच्छाही आहे. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की मग राणी, तू असं सारखं सारखं मला वकील व्हायचं नाही आणि मी अभ्यास करणार नाही असं का बोलते? मला सांग ना. हे बघ, प्रॉब्लेम सगळ्यांकडेच असतात, मग तू सारखं असं नाकारणार का? हे बघ, सगळ्या सिच्युएशनला फेस करण्या इतकी ताकद तर तुझ्यात आहे. फक्त तुला आपल्या घरामध्ये प्रॉब्लेमला फेस करायचं आहे आणि असं नाही आहे की तू या सगळ्यात एकटी आहे. हे बघ, मीही तुझ्याबरोबर आहे ना, त्यामुळे तू कसलीही काळजी करू नकोस आणि तू फक्त तुझा स्वतःचा अभ्यास कर. तुला फक्त आई त्रास देते ना, तुला वाटतं ना की आई या सगळ्याचा इश्यू बनवते आणि म्हणूनच तुला वकील व्हायचं नाही आहे. तर हे बघ राणी, असं करू नकोस, कारण आता फक्त आपल्या दोघांचं एकच ध्येय आहे, तू वकील व्हायचं. आणि एकदा की तू वकील झाली की आपल्याला आपलं ध्येय साध्य करता येईल. तर त्यानंतर राणी बोलते की हो सर, आता मी वकील होणारच आणि आता मला वकील होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. तर त्यावेळी आता इंद्राला राणीचा कॉन्फिडन्स पाहून खूप छान वाटतं, कारण त्याला कुठेतरी वाटत होतं की आता राणीने तिची इच्छा इथे संपवलेली आहे. पण इंद्राला तसं होऊ द्यायचं नसतं, कारण तिने लहानपणापासून ते स्वप्न पाहिलेलं असतं. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी इथे राणी जी आहे ती तुळशी पूजा करत असते आणि तुळशी पूजा करून झाल्यानंतर राणी आता आतमध्ये जायला लागते. तर त्याचनंतर आता तिथे रत्नाई आलेली असते आणि रत्नाई आल्यानंतर आता रत्नाई राणीशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण राणी मात्र आता इथे बोलते की काय झालं रत्नाई, तुम्ही का आला आहात इथे? तर त्यावेळी आता रत्नाई बोलते की राणी, खरं तर आमच्याकडं ना खूप मोठी चूक झालेली आहे आणि आता त्याची लाज देखील आम्हाला वाटत आहे की आम्ही कशी तुमची माफी मागावी. पण राणी, मला असं वाटतं की आपल्या ह्या घराला, दोन्ही घराला एकत्र आणण्यासाठी फक्त तूच आमची मदत करू शकतेस, असं रत्नाईला तिला म्हणायचं असतं. तर त्यावेळी आता राणी विचारते की मी कशा पद्धतीने तुम्हाला मदत करू शकते? तर त्यावेळी आता इथे रत्नाई बोलते की हे बघ, तूच फक्त आबांना, मालतीला आणि इंद्राला समजावू शकतेस की आता आम्हाला खूप वाईट वाटते, आम्हाला पश्चाताप होतोय आणि हेच तुला त्यांना समजावून सांगायचं आहे. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि आम्ही त्या गोष्टीसाठी माफी देखील मागत आहे, असं रत्नाई इथे राणीला म्हणत असते. आणि त्यानंतर आता राणी म्हणते की हे पहा रत्नाई, तुम्हाला जर पश्चाताप होत असेल तर तुम्ही काळजी करू नका, लवकरच आपली दोन घरं एक होतील. तर त्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करेल, असं राणी रत्नाईला म्हणत असते.
तर त्याचनंतर पुढे इकडे रत्नाई तिथून निघून जाते आणि राणी आतमध्ये भाजी करण्यासाठी आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्या गेल्या मालती बोलते की चल आता आवरायला घे, स्वयंपाक वगैरे करून घे. तर आता इथे राणी बोलते की ठीक आहे. तर त्याचनंतर आता इथे ज्यावेळी रत्नाई आणि राणी बोलत असतात त्यावेळी इथे ह्या उर्मिलाने राणीला आणि रत्नाईला एकत्र पाहिलेलं असतं आणि त्या दोघींचा फोटो देखील काढलेला असतो. ज्यावेळी रत्नाई राणीचा हात पकडत म्हणत असते की राणी, तूच आता आपल्या या फॅमिलीसाठी काहीतरी करू शकतेस आणि मला फक्त तुझ्याकडनंच अपेक्षा आहेत. तर त्यावेळी आता तिने त्यांचा फोटोही काढलेला असतो आणि व्हिडिओ देखील काढलेला असतो. या संधीचा फायदा घेत उर्मिलाने आता इथे एक प्लॅन केलेला आहे. तर त्यावेळी ती ठरवते की आता काहीही झालं तरी या सगळ्याबाबत मालतीला कळायलाच हवं. तर उर्मिला आता त्यासाठी सज्ज होते आणि लगेचच मालतीकडे यायला निघते. उर्मिलाने तिच्या हातात एक फॅन आणि काही साड्या घेतलेल्या आहेत. मालतीला इथे खूप गरमत असतं आणि म्हणूनच तिने तिच्या काळजीसाठी असं मालतीला दाखवण्यासाठी तिने इथे तिच्यासाठी एक साधा टेबल फॅन आणलेला असतो. तर त्यावेळी आता मालती पाहते की उर्मिलाच्या हातात टेबल फॅन आहे आणि काही साड्या देखील आहेत. तर आता मालती उर्मिलाला म्हणते की उर्मिला, ही सगळी ओझी व्हायची काय गरज आहे तुला? आणि हे बघ, अशा अवस्थेत असं जड उचलायचं नसतं. तर त्यावेळी उर्मिला बोलते की मालती आई, आता काय करणार ना, आम्ही वागलेल्या गोष्टीचा पश्चाताप होतोय आणि तुमची काळजी देखील वाटते आणि म्हणूनच तुमच्या काळजीसाठी मी हे घेऊन आले आहे मालती आई, प्लीज घ्या ना. आणि खरं तर हे सगळं तुमचंच आहे असं उर्मिला इथे मालतीला म्हणते. आणि त्याचनंतर आता इथे मालती म्हणते की हे बघ उर्मिला, मला यातलं काहीही नको आहे आणि प्लीज तू हे घेऊन जाऊ शकतेस. तर त्यावेळी उर्मिला म्हणते की प्लीज मालती आई, असं करू नका. तर त्यानंतर आता इथे उर्मिला बोलते की मालती आई, मला ना खरं तर तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे. तर त्यावेळी इथे मालती बोलते की हां बोल ना, काय झालं? तर आता उर्मिला बोलते की हे पहा, तुम्हाला असं वाटेल की मी तुमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करते की काय, पण असं काहीच नाही आहे. फक्त मला जे दिसलं ते मी तुम्हाला सांगण्यासाठी आली आहे. तर त्यावेळी आता इथे मालती बोलते की ठीक आहे, सांग ना काय झालं. तर त्याचनंतर आता इथे उर्मिला सांगू लागते की रत्नाई राणीशी बोलत होत्या आणि त्यावेळी मी त्यांचा फोटो काढला आहे आणि पहा, राणी आणि रत्नाई कशा एक झाल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे का, कदाचित ही राणी रत्नाईशी नेहमी बोलत असेल, म्हणजे त्यांच्याशी गोड आहे आणि हिने फक्त तुम्हाला वाईट केलं आहे. आणि पहा, हिचं नक्कीच काहीतरी प्लॅनिंग असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? तर त्यावेळी आता इथे मालतीने राणीचा आणि रत्नाईचा फोटो पाहिल्यानंतर इथे मालतीचे सटकते आणि त्यावेळी तिला खरं वाटतं की खरंच ही आपल्या मागे काहीतरी प्लॅन तर नाही करत ना. तर त्यावेळी आता इथे उर्मिलाचं काम तर झालं आहे, तिने मिठाचा खडा तर टाकलेला आहे. ती बोलते की चला आपलं काम झालं आहे. तर तिथून उर्मिला निघून जाते आणि इकडे मालती आतमध्ये येते. तिला प्रचंड राग आलेला असतो आणि राणी भाजी निवडत असते. त्यावेळी ती आत येते आणि सांगू लागते की राणी, तू भाजी निवडत बसू नको, ती डायरेक्टली चिरून काढ. तर त्यावेळी राणी बोलते की नाही मालती मॅडम, ती तर आधी निवडावी लागेल ना आणि मग चिरावी लागेल. तर आता इथे मालती बोलते की नाही राणी, तू असं नाही करायचंच. हे बघ, तू ती भाजी डायरेक्टली कापायची आहे, चिरायची आहे. तर त्यावेळी आता इथे राणी बोलते की ठीक आहे. राणी जरा तिरक्या नजरेने पाहत असते. ती बोलते की मालती मॅडमला काय झालं आहे, ते असं मला भाजी चिरायला का सांगतात? तर त्यावेळी आता इथे मालतीला खूप राग आलेला असतो आणि त्या चाकूच्या धारेकडे पाहून मालती मात्र पाहत असते. तिला असं झालेलं असं, कधी एकदा हिची बोटं कापू आणि कधी नाही. तर त्यावेळी तिने भाजी चिरायला तर घेतलेली असते. तर मालती तिच्या जवळ येते आणि लगेचच तो भाजी चिरतानाचा चाकू मालती पकडते आणि तसेच तिचे बोट कापायला घेते. तर त्यावेळी आता इथे राणीला खूप त्रास होता आणि मालती तो चाकू मुद्दामून दाबत असते. तिच्या बोटाला तो चाकू लागतो आणि त्या भाजीमध्ये सगळं काही रक्त झालेलं असतं. तर त्यावेळी आता इथे राणी ओरडत असते की मालती मॅडम, हे तुम्ही काय करताय, प्लीज मला त्रास होतोय, सोडा, खूप रक्त आले. तर त्यावेळी आता इथे ही जी मालती आहे ती सोडत नसते. ती बोलते की तुला खूप पुळका आहे ना त्या रत्नाचा, तू जाऊन सगळ्यांना एक होतेस आणि मागे प्लॅनिंग करतेस. मला माहीत होतं या सगळ्याची जी काही जबाबदार आहे, या सगळ्याला तुझ्याचमुळे हे सगळं काही झालं आहे. म्हणजे आज आम्ही या घरात राहतोय ते फक्त तुझ्यामुळे आहे. तुझ्याचमुळे ह्यांना त्या घरातून बाहेर ढकललं आहे.
आणि आज असं नोकरासारखं आम्हाला त्यांच्या इथे राबावं लागलं आहे, ते फक्त तुझ्यामुळेच. मालती राणीवरती खूप राग काढते आणि राणी म्हणते की नाही मालती मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे, प्लीज मी असं काहीही केलेलं नाही आहे. तर आता ती काहीच ऐकत नसते मालती राणीचं. तर त्यानंतर इथे राणी ओरडत असते की माझा हात सोडा प्लीज, पण मालतीने तिचा हात खूप वेळ सोडला नाही, तिला तसाच त्रास झाला. आणि त्यानंतर आता इकडे बाहेरून गेटच्या आतमध्ये इंद्रा आणि आबा येत असतात. त्यावेळी मालतीचं बोलणं होतं आणि तिने राणीचा हात सोडला. तर त्यानंतर राणी पळतच बाहेर जाते आणि तिला त्रास होत असतो. ती तिथेच उभी राहते दारामध्ये आणि पुढे इंद्रा आणि आबांना पाहते. आबा आणि इंद्रांनी पाहिलं आहे की तिच्या हाताला किती लागलं आहे ते. तर त्यावेळी इंद्रा राणीला विचारतो की राणी, हे सगळं रक्त एवढं काय झाले तुझ्या हाताला, आणि हे तू अशी का थांबली आहेस, हे बघ इथे बस, मी बघतो काय झालंय ते. आबा लगेचच बोलता की जा इंद्रा आणि हळद घेऊन ये. आबा लगेचच एका पात्रामध्ये पाणी घेतात आणि तिच्या हातावरती पाणी टाकतात आणि त्यामध्ये हळद भरवायला तिची मदत करतात. त्यावेळी दोघेही विचारू लागतात की राणी, तुला एवढं सगळं लागलंच कसं. तर आता इथे मालती अशी रिॲक्ट करते की जसं तिला काहीच माहिती नाही आणि तिला त्या दोघांसमोरही वाईट बनायचं नसतं ना. तर त्यामुळे ती येते आणि बोलते की अगं, तुझं लक्ष कुठे असतं, हे बघ, तू एक काम धड करू शकत नाही. मालती आता तिच्यावरती चिडायला लागते आणि राणी जी आहे ती रागाने मालतीकडे पाहत असते आणि तिला वाईटही वाटत असतं की या मालती मॅडम नक्की आहे तरी कशा. तर त्यावेळी इथे इंद्रा जो आहे तो राणीला विचारत असतो की राणी सांग ना, तुला एवढं सगळं लागलंय कसं आणि तू शांत का आहेस. तर त्यानंतर आता आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भागात इंद्रा जो आहे तो राणीला विचारत असतो की हे बघ, मला माहीत आहे तुला नक्कीच हे कसं तरी लागलं आहे, हे फक्त भाजी चिरताना लागलेलं नाही आहे, तुला मुद्दाम कुणीतरी मारलं आहे असं मला वाटते. इंद्रा जो आहे तो मालतीवरती संशय घेतो, कारण त्याने भाजीमध्ये जे काही रक्त आहे ते पाहिलेलं असतं आणि आपला चाकू थोडासा भाजी चिरताना थोडासा लागतो, एवढं नाही लागत. जसं मुद्दाम लागल्यानंतर खूप सारं रक्त येतं, खूप लागतं. तर त्यानंतर आता इथे इंद्राचा संशय मालतीवरती आहे आणि आता नक्की इंद्रा या पॉईंटवरती मालतीला काय बोलेल हे तुम्ही पुढील भागात नक्कीच पहा आणि त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रिव्ह्यू आपल्या चॅनलवरती पाहत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.